हे लातूर गोलाई चौक येथील आपण दर्शन करणार आहोत। गोलाई चौक लातूर येथील हे दृश्य आहे। मी शंकर प्रल्हाद चंदनशिवे, माझ्या यूट्यूबचं नाव आहे तुळजापूर भूमिपुत्र। मी तुम्हाला लातूरचे दर्शन दाखवणार आहे। लातूरचा मेन चौक गोलाई चौक, जिकडून पाहावं तिकडून सेमच दिसणार। हे गजबजलेलं मार्केट लातूर गोलाई चौकातील हे गजबजलेलं मार्केट हे पाहू शकता। इकडं भाजीपाला व फळे घेऊन व्यापारी आपला आपला माल विकत आहेत। काय गर्दीचं ठिकाण सगळीकडून या आपण लातूरच्या गोलाई चौकाचं एक बार दर्शन करा, तुम्हाला समजेल की लातूर गोलाई चौक काय आहे। प्रत्येक ठिकाणातून पाहू शकता, सगळीकडे सेमच दिसणार तुम्हाला। इथं ट्रॅफिकची गर्दी पण असू शकते। हे छोटे मोठे उद्योग करणारे छोटे मोठे धंदेवाले हे या चौकात गजबजलेले, एकदम अत्यंत गजबजलेले हे ठिकाण पाहू शकता। प्रत्येक गल्लीमध्ये मार्केट आहे। पार भांड्यापासून कपड्यापर्यंत आणि कपड्यापासून फळापर्यंत टोटल घरातील लागणाऱ्या वस्तू या तुम्हाला गोलाई चौकात मिळतील। हे पाहू शकता छोटे मोठे उद्योग, घरगुती उद्योग, शेतकऱ्यांचे उद्योग, फुलं, सीताफळ, फणस, अंजीर, हे डाळे, सीताफळ आणि येणाऱ्या दुसरा चौक त्याच गोलाई चौकामध्ये कमीत कमी 10 ते 12 कमानी आहेत आणि ते पाहू शकता तुम्ही। हे पहा, सेमच जिकडून जाईल तिकडून तुम्हाला सेमच दिसेल। अशा प्रकारे हा गोलाई चौक बघत आहात आपण। ऊस विकणारे शेतकरी, फुलं विकणारा फुलमाळी, त्याचबरोबर हे छोटे मोठे उभारलेले स्टॉल, शेतकऱ्यांच्या मालावर उभारलेले छोटे मोठे स्टॉल, हे गोलाई चौकाच्या कडेने असलेले स्टॉल। प्रत्येक दुकानाला इथे गर्दी आहे। कुठेही जा इथं फक्त गर्दीच भेटणार तुम्हाला। दिवसभर अशीच गर्दी चालत राहणार। ऑटो रिक्षांची भरपूर, येणाऱ्या जाणाऱ्या मोटरसायकलवाल्यांची भरपूर हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। केळाचा ठेला, हे पेरूचा, हे प्रत्येक किराणा दुकान, तसंच प्रत्येक चौकात प्रत्येक गल्लीतून पाहू शकता तुम्ही, सेमच दिसणार तुम्हाला गोलाई चौक। अशा प्रकारे हे पहा, प्रत्येक नमुन्याचे फळ तुम्हाला या चौकात खायला मिळतील, बघायला मिळतील आणि दिसतील। हा लातूर गोलाई चौक म्हणून ओळखला जाणारा हा सगळ्यात सुंदर परिसर आणि गजबजलेले ठिकाण। हे छोटा मोठा व्यापाऱ्यांचा उद्योग आहे, शेतकी बाजार, भाजीपाल्यांचा मंडई जवळ गोलाई चौकाच्या कडेने असलेल्या हे बघा, हे छोटा मोठा सायकल व्यवसाय, त्याचबरोबर फुटवेअर दुकान, संत्रा, मोसंबी, त्याचबरोबर हे चिक्कू, फुटवेअरचे दुकान, मेडिकल वगैरे असे सगळे टोटल प्रत्येक नमुन्याचे तुम्हाला दुकानं भेटतील आणि प्रत्येक व्यापारी भेटतील इथं। गोलाई चौकामध्ये असं काही मिळत नाही असं ठिकाण नाही, प्रत्येक गोष्टी इथं मिळतील तुम्हाला। पार मटणापासून चिकनपासून पार बिर्याणीपर्यंत, त्याचबरोबर भाजीपाला, हे छोटे मोठे उद्योग, त्याचबरोबर 24 तास इथे पोलीस गाडी तैनात असते, जेणेकरून कुठल्या जातीय दंगा होणे किंवा शांतता राखावी यासाठी पोलीस चौकीची चौकामध्ये ठाईक गाडी उभी असते। हा गोलाई चौक ज्या त्या चौकातून पाहू शकता तुम्ही, प्रत्येक ठिकाणातून तुम्ही। हो साहेब, किती चौक आहेत या कडेने? गोलाई चौकाच्या किती चौक आहेत? रोड किती आहेत कडेने? मोठे 4 आणि छोटे दुसरे? हां, मोठे मेन चौकात म्हणलं तर 4 रस्ते आहेत, त्याचबरोबर छोटे मोठे दुसरे इतर मिळून 16 रस्ते आहेत। कुठल्याही बोळातून जा तुम्हाला सेमच दिसेल, हेच दिसणार तुम्हाला। बघू शकता तुम्ही, ऑटो रिक्षावाल्यांची इथं रेलचेल जास्त दिसते। सिटी बसचा कॉर्नर हा खाल्लाकडल्या साईडला दिसून येतो। हे बघू शकता, हे छोटे व्यापारी, भाजी मंडई प्रत्येक चौकाच्या कोपऱ्याला बसलेली दिसते। शेतकरी भाजीपाला विकायलेला असतात, त्याचबरोबर
खाण्यापिण्याच्या वस्तू इथं मिळतील तुम्हाला. साईडला चहाचे स्टॉल मिळतील. कोणत्याही वस्तू घ्या, फक्त नाव काढा, त्या वस्तू इथं मिळतील. हे पाहू शकता गोलाई चौकातील हा दृश्य. गोलाई चौकातील हे मोठं कळस कुठल्याही चौकाच्या समोरून पहा, तुम्हाला सेमच दिसेल. चौकातून येणारा मधलं जे दृश्य आहे ते सगळ्या साईडनं तुम्हाला सेमच दिसेल. हे एक इथलं वैशिष्ट्य आहे. नवीन माणूस जर आला तर तो प्रत्येक वेळेस बघितल्यानंतर म्हणला आपण इथंच आहे. पण प्रत्येक वेगवेगळ्या चौकातून वेगवेगळं दृश्य दिसतं. त्याच्या आउट साईडला बघितल्यानंतर प्रत्येक वेगवेगळा चौक दिसतो. अशा रीतीने हा गोलाई चौक तुम्ही बघून घेतला असेल. बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. अजून लातूर दर्शन तुम्हाला हवे असेल तर कमेंट्स करा, आणखी लातूर दर्शन करून देऊ. त्याचबरोबर पूर्वेच्या साईडला अण्णाभाऊ साठे चौक आहे, त्याचं पण तुम्ही दर्शन करू शकता. आपण आज लातूर दर्शन याविषयी एक व्हिडिओ तयार केला आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला बघू शकता हे लातूर गोलाई चौकाच्या समोरचे दुकानं स्टॉल आहे. हे पहा, इकडच्या साईडला या साईडने गेल्यानंतर मार्केट यार्ड आहे. मार्केटला गेल्यानंतर प्रत्येक वाहनं जी लातूर मार्केटला येतात ते भाजीपाल्याची ह्या बोळातून जातात. पहा, लातूर दर्शन आपलं चालू आहे. शिवप्रेमी मेडिकल डिस्ट्रीब्युटर यांचं दुकान आहे, औषधांचे मेडिकल. अख्तरमियार जलाल शेख पाटील. अण्णाभाऊ साठे यांचा चौक पाहू शकता तुम्ही. गोलाई चौकाच्या पूर्वेला गेल्यास हा गोलाई चौक, आणि गोलाई चौकाच्या पूर्वेला गेल्यास हा इकडे तोंड केल्यानंतर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तुम्हाला दिसेल मोठा. तुम्ही पाहू शकता लातूरला कधी आलात तर. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या कडेने पण छोटे मोठे उद्योग समूह आहे आणि एका साईडला पार्किंग आहे. ऑटो पॉईंट सिंगल ऑटो थांबा स्टॉप आहे ऑटोंचं. अण्णाभाऊ साठेंच्या चौकाच्या कडेने छोटे स्टॉल आहेत, बघू शकता तुम्ही. हे चिवडा सोलापुरी चिवडा बघू शकता. अण्णाभाऊ साठे यांच्या चौकातून अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तुम्हाला दाखवतो. बघून घ्या. समोरचं गेट, अण्णाभाऊ साठेंच्या समोरचं गेट बघू शकता. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या समोर एक ब्रीद वाक्य आहे. पृथ्वी ही शेषांच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. जन्म आहे 1/8/1920. जन्मगाव वाटेगाव, जिल्हा सांगली. मृत्यू आहे 18/7/1969. हे अण्णाभाऊ साठेंचा मृत्यू दिवस आहे. ते पाहू शकतो तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा चौक. थँक्यू. कधी आलास तर लातूरला भेट द्या आणि दर्शन करा. थँक्यू. अशा प्रकारे समोर अण्णाभाऊ साठेंच्या समोर बघितल्यास तुम्हाला एक दर्गा दिसेल मोठा. मौलाना सुजाउद्दीन फ्रूट मार्केट यार्ड आहे. बघा, मार्केट दिसेल. एवढं दर्शन करत गाईड्स ऐकल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.